महाराष्ट्रामध्ये दुसरा जो टप्पा राहिला, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं काय होणार? कारण आता निवडणुका या फार वेगळ्या वळणावरती येऊन ठेपलेल्या आहेत. ॲक्च्युअली निवडणुका होऊन जाणं अपेक्षित होतं. आज 5, 5.5, 6 वर्षाचा कालावधी लोटला गेला. आपण जर पाहिलं पूर्ण प्रशासन आज हा कारभार पाहतंय आणि प्रशासन जर कारभार हा पाहतंय, एवढा भोंगळा कारभार सध्या या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. कारण वरून जो काही निधी येतो ते प्रशासकीय अधिकारीच त्याचं वाटप करतात आणि मग त्याच्यामुळे इतके प्रॉब्लेम क्रिएट व्हायला लागलेत. ज्यावेळेस झिडपी सदस्य असतात, ज्यावेळेस पंचायत समिती सदस्य असतात, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष, पंचायत समितीचा सभापती, उपसभापती, प्रशासनावरती आपण म्हणतो राजकीय नेत्यांची पकड असणं आणि ती पकड पाहिजे. कारण एक सूत्री कारभार आपण ज्याला म्हणतो, की आपण म्हणतो की एक हाती सत्ता कोणाची नसावी देशामध्ये. जे सरकार असावं ते वेगवेगळे पक्ष सत्तेत असावे आणि मग त्यांचं मिळून जे सरकार असतं मग ते सरकार व्यवस्थितरित्या चालतं. जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुद्धा येणाऱ्या काळात लवकरात लवकर झाल्या पाहिजे. एवढे प्रॉब्लेम त्या झिडपीच्या निवडणुकांमुळे व्हायला लागलेत. काय हजारो कोटींचा खर्च या महाराष्ट्रामध्ये व्यर्थ गेला. अनेक राजकीय पुढारी जे स्वतःला नेते म्हणून घेतात त्यांना अनेकांना ग्रामपंचायतचे स्वप्न आहेत. आपण ज्याला म्हणतो डोहाळे लागले, ग्रामपंचायतचे डोहाळे लागले, अनेकांना पंचायत समितीचे डोहाळे लागले, अनेकांना झिडपीचे. विषय होतो असा की करोडो रुपयाचा खर्च करून स्वतःचे कामं बाजूला ठेवून लोक या राजकारणात एवढे गुरफटत गेलेत आणि तरुण पिढी या राजकारणाची एवढी आरी गेली की अनेक मुलं या राजकारणाच्या नादी लागून, या राजकीय पुढऱ्यांच्या नादी लागून भिकायला लागलेत. ही वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यामुळे माझं शासनाला एक म्हणणं आहे, एकदाच्या या निवडणुका होऊ द्यात, नाही तर तुम्ही एकदा या निवडणुकांवरती बंदी घाला. एक काहीतरी गोष्ट करा. जर झिडपी पंचायत समितीच्या जर निवडणुका झाल्या ना तर प्रत्येक गावाला एक चांगल्या प्रकारे निधी मिळेल, लोकांना आपला नेता मिळेल, ज्या नेत्याकडे आपण जाऊन आपला हक्क, आपल्याला न्याय कसा मिळेल आणि न्यायासाठी आपण त्या ठिकाणी लढू शकतो. त्या ठिकाणी तुम्हाला दाद मिळणार आहे. कारण लोकशाही कशासाठी आहे? लोकशाहीमध्ये आपण लोकांना निवडून का देतो? तर त्या लोकांनी तुमचे कामं सोडवावेत. शासनानं लवकरात लवकर पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेऊन त्या त्वरित मार्गी लावाव्यात. ज्यावेळेस आमचा सामान्य माणूस पंचायत समितीमध्ये आज जातो ना तर त्याच्या जीवाची एवढी हेळसांड केली जाते. पंचायत समितीमध्ये, जिल्हा परिषदमध्ये आमच्या लाखो माता भगिनी असतील, आमच्या विधवा भगिनी असतील, आमचे ज्येष्ठ असतील, वृद्ध पेन्शनधारक असतील, विहिरीचे प्रकरणं, घरकुलं, गोठा कॉन्क्रिटीकरण असेल, गोट्याचे शेड असतील, कुक्कुटपालन आहे, तार कंपाऊंड आहे, कुट्टी बसणी आहेत, पिठाच्या गिरणी आहेत, अशा असंख्य पंचायत समितीच्या असणाऱ्या ज्या योजना आहेत त्या योजनेचा लाभ खरं तर आमच्या सामान्यांना घेता येत नाही. का घेता येत नाही? कारण त्या ठिकाणी आज प्रशासक आहे आणि पैशाशिवाय कुठलीच गोष्ट त्या ठिकाणी होत नाही. देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, या दोनही दिग्गज राजकीय नेत्यांना माझी एक कळकळीची विनंती आहे संवाद महाराष्ट्राच्या माध्यमातून की त्वरित या निवडणुका तुम्ही जाहीर कराव्यात. लवकरात लवकर ग्रामपंचायतच्या सुद्धा निवडणुका झाल्या पाहिजे. लोकांना प्रशासक नको आहे, लोकांना आपल्यातला माणूस हवा आहे जो त्यांच्यासाठी 24 तास 365 दिवस वेळ देईल, आपल्या गावाचा विकास करेल, आपल्या गावासाठी राज्याचा, केंद्राचा, झिडपीचा, पंचायत समितीचा भरीव निधी आपल्या गावामध्ये आणेल. घर तिथं रस्ता, हजारो लोकांना घरकुलं मिळावीत,